मंडळी, महिन्यातून एकदा येणारं व्रत म्हणजे संकष्टी चतुर्थी. संकष्टीचं हे व्रत अनेक महिला, पुरुष, अगदी आबालवृद्ध जे आहेत ते सुद्धा करत असतात. कारण या संकष्टीला विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये जे पुरुष स्त्री जेही हे व्रत करतं त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. यासोबत सगळं जे विघ्न आहे ते दूर होत असतात. कारण आपण या विघ्नहर्त्याचा जो उपवास आहे तो करत असतो. मग या विघ्नहर्त्याचा उपवास करायच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती आहे चांदीची, पंचधातूची जीही असेल, मग या दिवशी तुम्हाला घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे. अभिषेक कसा करायचा चला तर जाणून घेऊ. सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर तुमची देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला तामनात ठेवायचं आहे. तामनात ठेवल्यानंतर आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. ओम गण गणपते नमः, किंवा तुम्हाला अथर्वशीर्ष येत असेल तर अवश्य म्हणा, नसेल तर यूट्यूबला लावा आणि तुम्ही फक्त ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे. दूध, तूप, दही, साखर आणि त्यासोबत आपल्याला मध हे सगळं मिक्स करून पंचामृत तयार करायचं आहे आणि पंचामृताचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे. शक्य झाल्यास या दिवशी थोडंसं पाण्यात कुंकू टाकून, यानंतर थोडीशी हळद टाकून त्याचासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर ताम्हणातील मूर्ती काढून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एखाद्या पाटावर किंवा देवघरामध्ये ती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीला गंध, अक्षता, फूल अर्पण करायचे आहे. दुर्वा अर्पण करायची आहे आणि विधिवत नमस्कार करायचा आहे. तुम्ही नैवेद्य म्हणून फळाचा किंवा गुळ खोबऱ्याचा आणि संध्याकाळी आपल्याला न चुकता मोदक जे आहे ते तयार करायचं आहे. 21-11-51 मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. असं केल्याने आपल्या घरातील सर्व विघ्न दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती कायम राहत असते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.